नवगण राजुरी तीर्थक्षेत्रामध्ये जे जे संदर्भ पौराणिक, ऐतिहासिक, संशोधनात्मक प्रबंधात लिहिण्यात आले त्या संबंधानं खुलासा व्हावा आणि जनसामान्यांच्या पर्यंत संपूर्ण भारतवर्षात तीर्थक्षेत्राचं महत्त्व जावं याकरिता मी आज तुमच्या समोर सगळ्यांच्या उपस्थित आहे। तुम्हा सगळ्यांना एकदा प्रेमपूर्वक नमस्कार नारायण करतो आणि माहिती देण्यास आरंभ करतो। राजुरी तीर्थक्षेत्र हे अत्यंत जाज्वल्य, जागृत, आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व असलेलं तीर्थक्षेत्र आहे। ब्रह्मवैवर्त पुराणाच्या गौतमी खंडामध्ये भगवान श्री गणेशाची स्थापना ही गोदा तीराच्या दक्षिण तटावरती आहे असं जे महत्त्व आलेलं आहे त्या संबंधानं एक चिंतन असेल की स्वतः ब्रह्मदेवानं या गणेशाची इथे स्थापना केल्यामुळं त्यांच्या प्रतिकात्मक एका शिलेवरती 4 मूर्ती या ठिकाणी स्थापित आहेत। पूर्वी या तीर्थक्षेत्रामध्ये मोठे याग करण्यात आले आणि त्या यागामध्ये दुष्टांचं इथे येणं, राक्षसी वृत्तीचा त्रास, असुरांची धावपळ या कालावधीमध्ये निर्णय देण्यात आला की इथे गणेश पूजन आधी केल्यानंतर 4 दिशेला 4 गणेश स्थापन करावे म्हणजे कार्य निर्विघ्नपणे पार पडतं। वाकेश्वर आणि भागेश्वर दोघे स्वतः बंधू आणि त्यांची बहीण ही राजाई या गणेश उपासिका होत्या। त्या वाकेश्वर आणि भागेश्वराच्या नावानं आजही तीर्थक्षेत्रामध्ये लिंग स्थापित आहे। पुरातत्व खात्यात त्याची नोंद असेल नसेल परंतु आमच्या इथल्या स्थानिक ग्रंथामध्ये याचे संदर्भ आजही तुमच्या समोर एका ग्रंथात देऊ शकतो आहे। प्रभू रामचंद्र इथे अगस्तींना घेऊन आले। पुरा महर्षय सर्वे दंडकारण्यवासिनः या संदर्भ श्लोकाचा आपण जर विचार केला तर रामचंद्राची सीता जेव्हा हरण करण्यात आली तेव्हा तिच्या शोधार्थ रामचंद्र या संपूर्ण प्रभागामध्ये फिरले दंडकारण्यात आणि फिरत असताना गोदा गंगा तीरावरती शनैश्चर तीर्थक्षेत्र 3.5 पीठापैकी राक्षस भवनला पोहोचले। तिथे त्यांनी अगस्तींच्या हातानं भगवान श्री शनैश्चराची तैलाभिषेक करून पूजा केली, मनोभावे अर्चना केली आणि अगस्तींना बरोबर घेऊन भगवान रामचंद्र नवगण राजुरी तीर्थक्षेत्रामध्ये आले आणि आल्यानंतर त्यांनी प्रतिपदेला तिथून निघायला सुरुवात केली। गाव सजलं धजलं, औक्षणाचे ताट तयार करण्यात आले, वेदवंत ब्रह्मवंत म्हणायला लागले, गानबद्ध वाद्य बांधवायला लागले, सणयांचा सूर कानावरती यायला लागला आणि अशा प्रसंगाला रामचंद्राचं राजुरीमध्ये आगमन झालं आणि अगस्त्य आणि रामचंद्रानं भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जेव्हा गणेश स्थापना होती, गणेश प्राकट्याचा दिवस आहे, त्या दिवशी स्वतः गोदा गंगेच्या पाण्यानं श्री गणरायाला जलाभिषेक केला। तीच प्रथा पूर्वापार आतापर्यंत चालली, त्याला कावडीच्या गंगेच्या पाण्याच्या पूजनाला अभिषेक केला जातो, आजही ती स्थिती आहे। त्यानंतर पुढे इसवी सन 8 मध्ये गजकंठडी नाथांनी ती प्रथा आणि परंपरा चालवली, त्यांचे पटशिष्य दीनानाथांनी ती परंपरा चालवली आणि पुढे या पवित्र मातीमध्ये सुवर्ण कुलोत्पन्न उदावंत वंशातले रामचंद्र नायकांच्या पूर्व परंपरेतले श्री हरिप्रसाद हे या तीर्थात वास्तव्य करत असत। ते गणपत्य भक्त होते, गणेशाचे उपासक होते। राजुरी म्हणजे राजसदन ते श्रीवर्धन म्हणजे बीड हा सुवर्ण विक्री व्यवसाय करत असताना अचानक तस्करांनी त्यांना मारलं आणि खूप प्रचंड त्रास दिला। त्या चोरांनी त्रास दिल्यानंतर त्या हरिप्रसादांनी भगवान श्री गणेशाचा धावा केला। गणेश भक्ताच्या आवाजाला होकार देत तिथे प्रकट झाले आणि नवरूप त्यांनी धारण केल्यामुळं नवगणपती उत्तम राजुरी पुण्यक्षेत्रम असा एक संदर्भ डॉक्टर प्राध्यापिका मंगला सिन्नरकर यांनी सत्वाचा सागर या ग्रंथात मुंबई विद्यापीठामध्ये प्रबंध लिहिताना आपल्या समोर अभ्यासासाठी तो ग्रंथ उपलब्ध करून ठेवलेला आहे।
त्यानंतर गणेश साक्षात्कार जो स्थानिक ग्रंथ आहे म्हणजे स्कंद पुराण आणि ब्रह्मपुराणाच्या अंतर्गत देवभक्त कथामृत आणि दामोदरबुवा रामदास यांच्या कीर्तन आख्यानाच्या वह्यातून जो ओवी छंदात वसंत बुवांनी ग्रंथ लिहिला आणि या स्वर्गीय नारायण ज्यांना मार्गदर्शन केलं त्या ग्रंथामध्ये सुद्धा 18वा अध्याय हरिप्रसादांचा मी आता वर्णन केल्याप्रमाणे नमूद करण्यात आलेला आहे. परब यांनी जी पूर्वी पुस्तिका प्रकाशित केली मुंबईमध्ये त्यातही रिंगण नावाच्या मासिकात नरहरी महाराजांच्या पूर्वजांचं राजुरी नवगणाशी असलेलं नातं हा प्रकरण आणि विषय त्यामध्ये प्रविष्ट करून तो ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. गुरु लीलामृत नावाचा हा जो ग्रंथ आहे हा अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं महत्व प्रतिपादन करणारा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये इंग्रजांच्या पाशवी गुलामगिरीमध्ये संतांना धर्मांना अत्यंत त्रास होत असायचा. धर्म संरक्षणार्थ संत परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ईश्वराचे चोरपडे अवतार संत भिन्न भिन्न वेशात वस्त्रात नावानं फिरत असायची. स्वामी समर्थ कर्दळी वनात जे भ्रमंती करत निघाले ते नाशिक जिल्ह्यातल्या सावरगावला पोहोचले, कोकमठाणला पोहोचले आणि तिथून ते निजाम स्टेट मध्ये त्या काळातील या बीड जिल्ह्यातील नवगण राजूला आले आणि स्थिरावले. त्यांनी स्वतःचं नाव इथे चंचल भारती असं करून घेतलं आणि कालांतराने इथली साधना आणि गणेश उपासना केल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला लागले. त्यानंतर ब्रह्मेंद्र स्वामी आणि योगींद्र स्वामी या ठिकाणी आले. हे योगींद्र जे स्वामी आहेत ते मोरगावचे गणपत्य भक्त आहेत. त्या वंशातला मठ आजही मोरगावला सद्यस्थितीला आहे. गणेश संप्रदायाची उपासना जोपासना परंपरा शमींच्या माळा सिंदूर लेपन दुर्वांकुराचं वाहनं मोदकाचा नैवेद्य आजही गणेश उपासना ती घराणं समाजापर्यंत मांडत आहे. असे योगींद्र स्वामी इथे आले आणि त्यांनी यज्ञ केलं. नृत्समद गार्ग्य महर्षी व्यास बकदालभ्य ऋषी अगस्त्य अशा महापुरुषांचं या पवित्र मातीमध्ये येणं झालं. मोरगावचा जो ग्रंथ प्रकाशित आहे श्रीमद गणेश विजय योगींद्र स्वामी कृत त्यामध्ये कोठे रांजणगावीची कोठे नवगणाची नोहे श्री गणेश भक्तास पावला स्नेहे अशी संदर्भ ओवी श्रीमद गणेश विजयामध्ये उपलब्ध आहे. तो ग्रंथही मी आपल्या समोर सगळ्यांच्या समोर मांडलेला आहे. त्यानंतर संत माणकोजी महाराज बोधले हे धामणगाव ते पैठण मार्गात राजुरी नवगण पाहुणी श्री गजानन चित्त स्थिरावले असं बोध लीलांबरी ग्रंथामध्ये वर्णन येतं आणि आपल्या स्थानिक देवभक्त कथामृत ग्रंथामध्ये सुद्धा वर्णन येतं. त्यांनी पण इथं थांबावं आणि त्या प्रसंगाला कर्नाटक राज्यातील शालिगावचे शालिग्राम आडनाव असलेले केशव भट्ट म्हणजे शंकरानंद तीर्थ स्वामी इथे आले. त्यांनाही गणेशाचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी गणेशाची मनोभावी पूजा अर्चना उपासना करून अभिवादन करून ब्रह्मणस्पती सूक्तानं गणेशाचं पूजन केलं. मगवा एक सांगता सांगता संदर्भ असा शिल्लक राहिला की ब्रह्मेंद्र स्वामी हे दुधगावचे जालना जिल्ह्यातले विप्रकुलोत्पन्न होते. ते या राजुरी तीर्थक्षेत्रात आले आणि 21 दिवस त्यांनी गणेशाच्या समोर बसून अनुष्ठान केलं आणि एका शिलेवरील 4 गणपतीचं स्तवन करताना ब्रह्मणस्पती सूक्त या वैदिक मंत्राचं पठण त्यांनी केलं. ब्रह्मेंद्र स्वामीला भगवान गणेशानं साक्षात्कार दिला की इथे न थांबता त्वरेनं तू महेंद्र पर्वतावरती जा. कोकणात समुद्राच्या तीरावरती महेंद्र पर्वतावरती ब्रह्मेंद्र स्वामी गेले. त्रिविक्रम तीर्थाने त्यांना जाताना इथे मार्गदर्शन केलं. गणेश उपासनेसाठी पंचधातूची एक श्री गणेशाची मूर्ती दिली आणि आराधना उपासना करत करत ब्रह्मेंद्र स्वामी हे महेंद्र पर्वतावरती पोहोचले. आजही तिथल्या शिलालेखामध्ये राजुरी जिल्हा बीड निजाम स्टेट असा उल्लेख मी त्याचे फोटो काढून या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि पुढे त्यांनी परशुरामाचं मंदिर बांधल्याची आख्यायिका स्थानिक ग्रंथात तिथे उपलब्ध आपल्याला आजही होते. यानंतर वरदाश्रम स्वामी शतपत्र अभंग नावाचं प्रकरण लिहिलं. त्यातही भाद्रपद मासी उत्सवाची शोभा मूर्ती पुढे उभा मीची असे असं प्रामाण्याने लिहिलंय. म्हणजे 18 परकट जाती धर्म कुळातील लोकांना एकत्रित आणून समतेचा काला देणं
सर्वांनी गणरायाला पूजन करणं, उपासना करणं, नित्य नैवेद्यिक आराधना करणं, षष्ठीची महाआरती करणं, चतुर्थीची महाआरती करणं ही परंपरा सातत्यानं आजतागायत या ठिकाणी सातत्याने चालू आहे. गणपत्य भक्त आणि विद्वत्वरेण्य अभ्यासक पुणे शहरात राहून सगळ्या जगाला गणेश उपासना शिकवणारे श्रद्धेय श्री अमरेंद्र गाडगीळ यांनी गणेश कोश नावाचा जो ग्रंथ लिहिला तो आपल्याकडे संदर्भाला इथे मांडलेला आहे. आणि त्या ग्रंथामध्ये असं वर्णन आहे, 4 दिशेला 4 गणेश स्थापित आहेत. त्या गणेशाची नावं, तिप्पटवाडी नावाचं जे तीर्थक्षेत्र आहे तिथे गणपत्य भक्त रामचंद्र भारती राहत होते आणि परांबिकेची उपासना करत होते. त्यांना गणेशाने साक्षात्कार दिला. ते गणेश सेवेत रंगून गेले आणि त्यांनी खूप साधना गणेशाची केली. त्या गणेशाची जी मूर्ती आहे ती छोटी पण अत्यंत प्रभावी सिंदूर चर्चित आहे. त्या गणेशाचं नाव आहे श्री त्रिपुरनंदन. त्रिपुरनंदन गणेशानंतर शिरापूर नावाचं छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये जी गणेश मूर्ती आहे ती अगदी अश्वत्थ पिंपळ वृक्षाच्या खाली एका पारावरती मांडलेली मूर्ती आहे आणि त्या गणेश मूर्तीला श्रीवरद असं नामकरण आहे. गावाच्या डोंबरी नदीच्या तीरावरती, डोंबरीचे तिरी उत्तम टेकडी, त्या टेकडीवरती स्थानिक नाव राजाबाई आहे आणि त्या तीर्थामध्ये चिंतामणी नावाची गणेशाची मूर्ती आहे. त्याच्यानंतर संगम नावाचं तीर्थक्षेत्र आहे, ज्याला लिंबावली नावाचं स्थानिक गाव म्हणतात. त्या गावामध्ये संगमेश्वर नावाची गणेश मूर्ती आहे आणि समूजी मूर्ती आहे आज गणपती मंदिरामध्ये छोटीशी, त्याला उत्सव मूर्ती नाव आहे. त्या उत्सव मूर्तीला कावडीचा प्रसाद समर्पित करण्यात येतो आणि 12च्या पुढे जर कोणाचा अभिषेक आला तर त्या मूर्तीवरती अभिषेक करावा असा नियम पूर्वासूरी आम्हाला घालून दिलेला आहे. तीच मूर्ती पालखीमध्ये बसून अनादी परंपरेचा काला झाला की गावामध्ये तिची शोभायात्रा करण्यात येते आणि गावात चहूकडे पालखीचं आगमन झालं की सडा संमार्जन करून गणेशाला औक्षण करून ओवाळण्याची प्रथा आहे. पूर्वी मलखांब, लेझिम पथक, वाद्यवृंद येत असत, टाळ वाजत असत, विनेचा झंकार होत असायचा, पखावाजाची थाप पडत असायची आणि गाव मांगल्यमय होत असायचं. ती आजही प्रथा या पवित्र मातीमध्ये चालू आहे. अमरेंद्र गाडगिळाने असं लिहिलं की इसवी सन 17व्या शतकामध्ये पेशव्यांनी गणरायाच्या मंदिराला सनदा दिल्या उत्पन्नाच्या आणि त्या सनदा देऊन दिवाबत्ती व्हावी, त्या शितीत उत्पन्न व्हावं आणि पेशवाई थाटाच्या गणेश मंदिरातून संदेश संपूर्ण महाराष्ट्राला जावा हा त्यांचा अट्टास त्या काळात होता. वर्णन करत असताना प्राध्यापक वेंगुर्लेकरांनी सुद्धा या गणेशाच्या बाबतीमध्ये 17व्या शतकात सनदा दिल्या असाच उल्लेख केलेला आहे. सांप्रत काळात आत्ता मोर्या नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं. त्याच्यात बीड जिल्ह्यातल्या सागर गणेशाचं चिंतन करत असताना थोरलं स्थान म्हणून नवगणरायाचा उल्लेख प्राध्यापक श्री दिनेश लिंबेकरांनी करून ठेवलेला आहे. तो संदर्भ ग्रंथ आपल्याकडे आहे. लिंबा गणेश नावाचं तीर्थक्षेत्र आहे आणि त्या लिंबा गणेशला गोसावी-नंदन गेले आणि त्यांनी गणेशावरती अष्टक लिहिलं. त्याच गोसावी-नंदनाने राजुरी तीर्थक्षेत्रात येऊन गोपाळ आश्रम स्वामींच्या मार्गदर्शनानं साधना केली आणि ज्ञानमोदक नावाचा ग्रंथ या राजुरीमध्ये लिहिला. आमचं जे सांप्रत घराणं आहे सध्या ते मोर्या गोसाव्यांच्याच कुळात आहे. मूळ आडनाव शाळीग्राम, पण विद्यमान काळात जोशी प्रकरण झाल्यामुळं असा इतिहास आपल्याला प्रतिपादन करता येईल. विदर्भातल्या नागपूरच्या दिवाण्याच्या वाड्यामध्ये एका पदावरती असलेले काळे श्री रघुनाथ बुवा हे आत्माराम बुवा आणि दाजी बुवांना घेऊन नवगणराजुरीमध्ये आले. त्यांनाही गणेशानं कृपा केली आणि दाजी महाराजांचा क्षयरोग गणेशाच्या उपासनेने समाप्त झाला. असं समर्थ संप्रदायाचा बीड जिल्ह्याचा इतिहास या ग्रंथात देवाने हा विषय प्रतिपादन केला, तोही तुमच्या समोर मांडला. इथे गणेश आश्रम स्वामी मोठे गणेश उपासक होते. चतुर्थीला गणेशाला नैवेद्य दाखवत असताना, मोदक समर्पित करत असताना एक दिवस त्यांना उपर्ण जे अंगावरचं उत्तरी असती भगव वस्त्र त्याला समईतल्या ज्योतीनं आग लागली. तर गणेशानं सोंडेनं त्यांना बाजूला सरकवल्याचा इतिहास आपल्याकडे आजही नमूद आहे.
अनेक महापुरुषांचं येणं इथं झालं. सध्या जे प्रसिद्ध आपल्याजवळचं तीर्थक्षेत्र आहे नगद नारायणगड, ते स्वतः नारायण बाबा गणेशाची उपासना करण्यासाठी, गणरायाला वंदन करण्यासाठी या ठिकाणी येत असत. त्यांच्याच परंपरेतले गोविंद महाराज आणि मुर्शदपूरच्या जगताप कुळातले नरसू बाबा सुद्धा या गणरायाला अभिवादन करण्यासाठी येत असायचे. हल्ली आत्ताच्या कालावधीमध्ये सुद्धा श्रद्धेशी भगवान बाबांना जेव्हा समाजामध्ये आरोप प्रत्यारोप झाले, त्रास झाला, त्यांनी लिंग छेदलं आणि रक्त सांडलं, त्या खांबालिंबा गावी नदीच्या तीरावरती ते रक्त द्रवलं, तिथे तुळशी उगवल्या. पण बाबांना आता शरीक करायचंय, त्यांची ऑपरेशन करायचंय, प्रकृती बरी करायची आहे म्हणून त्यांना नवगण राजुरीला आणलं. आणि त्या काळात मिठ्ठू सेठ आणि सोनाजीराव नानांनी गणपतीला साकडं घातलं, सीताराम भट्टांनी साकडं घातलं, राजाभाऊंनी साकडं घातलं, प्रार्थना केली आणि श्री भगवान बाबांची ऑपरेशन होऊन प्रकृती व्यवस्थित झाली. आल्यानंतर बाबांनी श्री गणेशाला दुर्वा समर्पित केल्या. पुढे पुढे भीमसिंह महाराज बरेच वर्ष या तीर्थक्षेत्रामध्ये आले, असे पुरावे तुमच्या समोर मला प्रतिपादन करता येतील. अनेक विविध ग्रंथांमध्ये राजुरीचा संदर्भ उपलब्ध होतो. संदर्भ सूचीला माझ्याकडे एकंदरीत 17 ते 18 ग्रंथ आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. समर्थांच्या गाथेमध्ये आणि संत बहिणाबाईच्या गाथेमध्ये सुद्धा या राजुरी तीर्थक्षेत्रातल्या अच्युताश्रमांचं मुदगल विष्णुदासांचं वर्णन आहे. तर त्या अच्युताश्रम स्वामी नावाला मी अधोरेखित करून ठेवलेलं आहे. म्हणजे पूर्वापार परंपरा अत्यंत पवित्र आहे. या गणपत्य भक्ताबरोबर या राजुरी तीर्थक्षेत्रामध्ये सामाजिक परिवर्तनाचं काम अतिशय उत्तम झालेलं आहे. नाथ संप्रदायाच्या जतींच्या झुंडी या पवित्र मातीमध्ये येत असायच्या. नाथांच्या त्या झुंडी येती भेटा वया, पडती ते पाया अलख घोषे. भाग्येश्वर महादेव मंदिराच्या दगडी शिल्पावरती बहुडी योगिनी आणि काणिफनाथांचं चित्र पाहिल्यानंतर दोन्ही संप्रदायाच्या लोकांना हे तीर्थक्षेत्र आपलं आहे अशी अनुभूती येत असायची. कंथडींनी, दीनानाथांनी आणि काणिफांनी या पवित्र मातीमध्ये उपासना केली, अर्चना केली, साधना केली. प्रत्येक कुळात या ठिकाणी संत होऊन गेले. कासार समाजामध्ये गेणू नावाचे एक संत होऊन गेले. त्यांना गणेशाचा साक्षात्कार होता. त्यांच्या धर्मपत्नीला गणेशाश्रम स्वामी महाराजांनी एक प्रार्थना केली की गणपती मंदिराच्या निवासस्थानात काही संन्यासी आले, काही महापुरुष आले, तर त्यांना दूध आलंय. तेव्हा कासार कुलोत्पन्न घराकडं दूध, दुग्ध, गाई, म्हशी, शेती उपलब्ध होती. पण स्त्री स्वभाव असतो, त्या म्हणाल्या अजिबात दूध नाहीये, काही नाही. ते गेणू कासार स्वामींना सांगण्यासाठी गेले आणि गणेशाश्रम स्वामी हसले, म्हणाले अरे गेणू, दूध नाही, निदान संन्याशांना खाण्यासाठी दही तरी आण. घरातून पाहिलं तर त्या सगळ्या दुधाण्याचं म्हणजे भांड्यांचं संपूर्ण दह्यात रूपांतर झालं होतं. गणेशाश्रम स्वामी हसले आणि म्हणाले गेणू, आजपासून केवळ कासार नाही तर तुम्हाला खरं दहीवालं म्हणावं लागेल. म्हणून त्यांना काल्याच्या दिवशी लाहीमध्ये कालवण्यासाठी चमचाभर का होईना दही देण्याची प्रघात आणि परंपरा त्यांची आहे. सिद्धोजी नारोजी देशमुख नावाचे कुलोत्पन्न होऊन गेले की ज्यांच्यामुळे सिदोड नाव पडलं त्याच देशमुखांनी जनी जनार्दनाला बीडला 5 अंगण समर्पित केले. त्याचं नाव पाटांगण झालं. त्यांना 52 गाव जहागिरी होती. त्यांच्याकडे इथली व्यवस्थापनाची सगळी जिम्मेदारी होती. बहिर पाटलांच्याकडे जिम्मेदारी होती. पूर्वी कासार पाटलांच्याकडे जिम्मेदारी होती. सगळ्याच कुळातल्या लोकांना इथं हवं हवंसं वाटायचं. बायांनी फुलं द्यावीत, कोळ्यांनी सेवा समर्पित करावी, भोयांनी पालखी उचलावी, म्हणजे पुन्हा नाभिकांनी छत्र चामर घ्यावं, दिवा डोक्यावरती घ्यावा, संपूर्ण शिंप्यांनी दोरा घालावा, माहेश्वरी वाड्यांनी दान द्यावं, विद्वान विप्रांनी मंत्रघोष करावा, जनसामान्यांनी सेवा करावी आणि संपूर्ण पंचांनी एकत्रित येऊन समतेचा, समरसतेचा, ऐक्याचा संदेश उभ्या महाराष्ट्राला, भारताला या नवगण राजुरी तीर्थक्षेत्रानं द्यावा असं अत्यंत महत्वपूर्ण चिंतन तुमच्या समोर मला प्रतिपादन करता येईल. नवगण राजुरीमध्ये कुलकर्णी, देशमुख, पाटील, पाटवारी आणि सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन हा उत्सव करत असत. स्वर्गीय नागोराव क्षीरसागर असतील, सीताराम भट असेल, माधवराव पाटील असतील, देशमुख असतील यांनी हिरेरी भाग घेऊन या उत्सवाला आरंभ केला. तोच पायंडा, तीच परंपरा विकसित करून स्वर्गीय सौभाग्यवती केशवकाकू क्षीरसागर
यांनी गणेशाची उपासना केली. मंत्रालयात जाताना, दिल्लीला जाताना, मुंबईला जाताना त्या आपल्याजवळ गणेशाची सुवर्ण प्रतिमा ठेवत असायच्या आणि लाल अक्षत गणेशाला वाहत असायच्या. नितांत श्रद्धा त्यांची गणेशावरती होती. म्हणून तर सरपंच, सभापती, आमदार ते खासदार असा प्रदीर्घ प्रवास आणि दिग्विजय त्यांना प्राप्त झाला. क्षीरसागर कुटुंबाचं योगदान मोठं आहे. मंदिराची निर्मिती असेल, फंड्स आणला असेल, त्या निधीतनं उभारणी करणं असेल, उत्तमोत्तम काम त्यांनी केलं. पूर्वी इथे नामसप्ताह नसायचा, पारंपरिक गणेश उत्सव होत असायचा. आमच्या घराण्यात गणेश कीर्तनाची परंपरा आणि रामदासी कुलामध्ये सप्तमीच्या दहीहंडीला फोडायचं आणि लीलाचरित वर्णन करायचं अशी परंपरा होती. परंतु त्याचं रूपांतर आता अखंड हरिनाम सप्ताहामध्ये झालं. आता येणारे हे जे वर्ष आहे, या वर्षी 2023च्या भाद्रपद मासामध्ये नामसप्ताहाला 48 वर्ष पूर्ण झाले. 48 वर्षापासून नामसप्ताहाची परंपरा उपलब्ध आहे. आणि या गावाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं की अन्यत्र कीर्तनानंतर हातात काला देण्याची प्रथा आहे. मात्र स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातल्या देवी देवतांना सुद्धा वाटतं की मृत्यूलोकातला वैष्णवांच्या करकमलातला काला आपल्याला मिळावा. कल्पना असली या ठिकाणी इथे थोडं उपराटे की देव स्वतः वरून काला देतायत आणि भक्त खालनं त्याला स्वीकारतायत. तो काला देताना जर समोरासमोर आपण दिला तर एखादं तोंड पाहून, ओळख पाहून लहान मोठा हा भेद होऊ शकतो आणि कमी जास्ती प्रमाणात काला देण्यात येऊ शकतो. परंतु तो काला वरून दिल्यानंतर छोटा कोण, मोठा कोण, उच्च कोण, सामान्य कोण हा भेद राहत नाही, अभेद प्रतिपादन होतो आणि वरून काला दिला जातो. ती खऱ्या अर्थाने समतेची शिकवणूक आहे, एकतेचा भाव आहे. दही आणि काला सुख, शांती, ऐश्वर्याचं प्रतीक आहे आणि तो अत्यंत चविष्ट काला राजुरी तीर्थक्षेत्रामध्ये समाजाला आतापर्यंत मिळतो. राजुरी आणि पंचक्रोशीतील लोक पूर्वी उपरणे धरत असायचे आणि चहूबाजूला काला वरून पंचलोक देत असायचे, मानकरी देत असायचे. आता थोडा कालपरत्वे बदलून सर्वांना समाविष्ट करण्यात आलं आणि सगळ्यांच्याच हाताने काला वर्ण देण्यात येतो आणि तो काला उपरण्याच्या ऐवजी पूर्वी उपकरण उपलब्ध नव्हते, त्यामुळे पंचा, उपर्ण 2-2 माणसं धरत असायची. पुढे ब्रिटिश काला सुधारणा झाली, इंग्रजांचं राज्य आलं आणि उपकरण निर्माण झाली. मग चष्मा असेल, छत्री असेल, मग छत्री उलटी केली की त्या उलट्या छत्रीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये काला उपलब्ध होतो आणि घरातल्या कुटुंबातल्या 15 लोकांना, 16 लोकांना, 100 लोकांना तो काला मिळावा अशी योजना पूर्वजांनी करून ठेवली. एवढंच नाही, काला सुकवतात, वाळवतात आणि तो 3-3, 4-4 दिवसानं चविष्ट काला, स्वादिष्ट अशा प्रकारचा प्रसाद रूपानं लोक सेवन करतात. ज्यांनी इथं योगदान दिलंय, अर्थ रूपानं असेल, धान्य रूपानं असेल, देवाच्या सुधारणेसाठी असेल, त्यांना प्रतिवर्षी काला प्रसाद देण्याची परंपरा आजतागायत या पवित्र मातीमध्ये चालू आहे. नामसप्ताहामुळे भारतातल्या, महाराष्ट्रातल्या विद्वान प्रवक्त्यांना इथं निमंत्रण देण्यात येतं. संस्थानिकापासून ते आळंदीच्या विद्यार्थ्यापर्यंत आणि अध्यापकांच्या पासून ते परिसरातल्या वारकरी संप्रदायाच्या अनुयायापर्यंत सगळ्यांना प्रतिवर्षी कीर्तनाचं निमंत्रण दिलं जातं. कधी मनोरंजनात्मक जनप्रबोधन करणारे भारुड, कधी गोपीभाव प्रकट करणाऱ्या गवळणी, कधी दिव्य अर्थात्मक अभंग, तर कधी गणेश लीला प्रतिपादन करण्यात येतात. कधी कधी 7 दिवस रामायणाची कथा होते, तर कधी श्रीमद भागवताचं चिंतन होतं, तर कधी कधी सातत्यानं श्री गणेश साक्षात्कार या स्थानिक ग्रंथाचं 7 दिवस पारायण करण्यात येतं. एक जण उवीचं वाचन करतात आणि एक जण अर्थ सांगतात. त्यामुळे समाजामध्ये सगळ्याच अर्थानं अर्थ प्राप्त होतो. हा श्लेष भाव आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल अशी मनोभावना व्यक्त करून मी आपल्या समोर हे विषय मांडत आहे.